नमस्कार मित्रांनो, आज आपण रसमलाई बनवणार आहोत। येथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेले आहे। दुधाला एक उकळी काढून घेऊया। उकळी यायला सुरुवात झाली की गॅस बंद करूया। अर्धा लिंबाचा रस घालून हे हलकसं मिक्स करूया। हे दूध फुटायला सुरुवात होते। चाळणीवर सुती कापड ठेवायचं आणि हे पनीर आपण गाळून घेऊया। उरलेले हे पाणी आपण फेकून टाकूया। यातलं पाणी पूर्ण नितळेपर्यंत हे आपण चाळणीवर असं ठेवूया। 3 कप पाणी गरम करायला ठेवायचे। यामध्ये आपण घालतो 1 कप साखर। येथे पनीर मी साधारण 1 तास सेट करून घेतलेले आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण ड्रेन झालेलं आहे। हे व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आणि त्याला चांगलं मॅश करायचं। तेल सुटेपर्यंत हे एकजीव करून घ्यायचं। त्यात मी घालते 1 चमचा मैदा। मैदा घालणं ऑप्शनल आहे। मैद्यामुळे याला बाइंडिंग चांगलं येतं। छान असे गोळे करून घ्यावे आणि हलक्या हाताने याला प्रेस करावे। हे गोळे फुगले ना जवळपास याचा दुप्पट आकार होतो। उकळीच्या पाण्यात हे गोळे सोडूया। प्लेट ठेवून 10 मिनिटं बॉईल करून घ्यायचं। ते अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेले आहे। त्यात 4 चमचे साखर घालून घेऊया। वेलची पावडर घालून घेऊया। हे 10 मिनिटं शिजवून घेऊया। हे गोळे दुधामध्ये घालून घेऊया। सेट करण्यासाठी 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवा। 3-4 तास सेट झाल्यानंतर आपली ही रसमलाई रेडी आहे।